मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सोमवार 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात सुरू होत आहे. रविवारी दुपारी कोल्हापुरातील CPR समोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी कोल्हापूरबरोबरच सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या जिल्ह्यांमधले वकील बांधव मोठ्या संख्येनं कोल्हापुरात येणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाच्या वतीनं वकील बांधवांसाठी सवलतीच्या दरामध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानबाग आणि उपाध्यक्ष अरुण चोपदार यांनी ही माहिती दिली आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच येणे ही एक फार मानाची गोष्ट आहे आणि एक ऐतिहासिक गोष्ट आहे. त्याचं उद्घाटन आता 2 दिवसावर आलेलं आहे. त्याकरिता कोल्हापूर हॉटेल मालक संघातर्फे मी बोलतो आहे. तर आम्ही सर्व कोल्हापूर हॉटेल मालक संघाने एक असा निर्णय घेतला आहे की जवळजवळ 5 जिल्ह्यातून कोल्हापुरात लोक येणार आहेत, तर त्यांची गैरसोय व्हायला नको म्हणून जे वकील लोक सकाळी येतील त्यांचं आयडेंटिटी कार्ड बघून आम्ही त्यांना सकाळी फ्रेश होण्याकरिता डॉर्मेटरी, रूम, हॉल जे आमच्याकडे अवेलेबल आहे, कारण त्याविषयी गर्दी भरपूर असणार आहे, कारण मोठा विकेंड आहे, तर त्याला मध्ये काढून आम्ही त्यांची सोय करून द्यायचा प्रयत्न करत आहोत. आणि जे वकील कंटिन्यू रात्रभर राहणार आहेत वस्तीला त्यांना रेग्युलरपेक्षा जास्त डिस्काउंट देऊन तसं देखील आम्ही सोय करायचा विचार केलेला आहे. आणि हा सर्व निर्णय जे रविवारी सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी बाहेरून येणारे पक्षकार किंवा वकील लोक वगैरे असतील त्यांची आम्ही इथं वॉशरूम वगैरे देण्याची सोय आम्ही फ्री केलेली आहे. त्याबरोबर इथं जे नाश्ता जेवण जर करणार असतील त्यांना पण आम्ही डिस्काउंट देऊ. आणि जे कोण लॉजिंग बोर्डिंगमध्ये राहणार असतील, वस्ती करणार असतील त्यांच्यासाठी हॉटेल मालक संघानं त्यांना डिस्काउंटमध्ये सोय करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघानं केलेल्या या व्यवस्थेचं वकील वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.